जालना मतदारसंघाची निवडणूक आता शेवटच्या टप्प्याकडे जात असून अवघ्या 2 ते 3 दिवसावर मतदान आलेले आहे। या निमित्त जालना रिपोर्टरच्या वतीने शहरातील विकासासंदर्भात मत जाणून घेण्यात आले। या चर्चासत्रात अपक्ष उमेदवार अशोक पांगरकर यांचे प्रतिनिधी धीरज मेवाडे, काँग्रेस शहर उपाध्यक्ष विनोद यादव, सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दुर्गेश कठोटीवाले यांनी सहभाग घेतला। यावेळी आपले मत मांडत असताना वीज, पाणी, रस्ते, व्यापाऱ्यांना सुरक्षा नाही, शहराचा विकास झाला नाही, फुले मार्केट विनाकारण पाडले, अद्याप बांधले नाही, प्रशासनाचे लक्ष नाही, भयमुक्त जालना शहर करणार, माजी मंत्री यांनी सरकारी जमिनी हडप केल्या, सरकारी जमिनी जनतेच्या खिशात गेल्या का, अमृतेश्वर मंदिराची जागा विकासाच्या नावाखाली हडपली, मराठा आरक्षणाचा फरक निवडणुकीवर पडणार असून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही असणाऱ्यांना निवडणार आहे, मुस्लिम समाजाचा या निवडणुकीवर परिणाम पडणार नाही, अशा विविध विषयांवर आपले रोखठोक मत मांडत आपल्या नेत्यांची बाजू घेतली। जालना रिपोर्टरच्या आजच्या भागामध्ये मी दर्शकांचे स्वागत करतो। आपल्या प्रचारातून आणि व्यस्ततेतून वेळ काढून काही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय कार्यकर्ते आज आपल्याशी संवाद साधत आहेत। त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या नजरेतून उमेदवार आणि जालना शहराच्या समस्या यावर आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूयात। माझ्यासोबत आहेत धीरज मेवाडे जे अपक्ष उमेदवार आणि भाजपाचे बंडखोर अशोक पांगरकर यांचे प्रतिनिधी आहेत। माझ्यासोबत आहेत विनोदजी यादव जे काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष आहेत आणि काँग्रेसची ते बाजू मांडणार आहेत। त्याचसोबत माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते, अनेक विषयांना वाचा फोडणारे आणि थेट भिडणारे अशी त्यांची ओळख असलेले मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद देशमुख, जय शिवराय। त्यानंतर आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख दुर्गेशजी काठोटीवाले। आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया की प्रचाराला आता शेवटची घटिका आलेली आहे, 2 दिवस आहेत प्रचारामध्ये, तर आजचं एकंदरीत वातावरण कसं वाटतं तुम्हाला? खरं तर बघितलं तर गेल्या 2.5 वर्षापासून महायुतीने जे बोंबाटा केलेला आहे, काम काही करायचं नाही आणि बोंबा मारायचा, महाविकास आघाडीने जे कार्य केलेलं आहे त्यामुळे आज पूर्ण वातावरण महाविकास आघाडी सोबत आहे। पण काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षांना विचारू की विरोधकांवर कुठले कुठले आरोप करतायत ते? त्यांचा आरोपाचं एवढं मोठा भांडार आहे की त्याला बोलता बोलता आपला रात्रंदिवस एक बी गेला तर त्यांचा विरोध थांबणार नाही, कारण त्यांनी कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही आणि फक्त बोंबाबोंब आणि खोटं बोलणे आणि रेटून बोलणे हा त्यांचा धंदा लागलेला आहे। आणि त्या धंद्याच्या माध्यमातून आज त्यांचे जे उमेदवार उभे आहेत आणि त्यांनी पण ते धडाका लावलेला आहे आणि त्यांचा विरोध आम्ही करणारच आहे आणि जनता पण त्यांना दाखवणार आहे की कोण उमेदवार खरा आहे आणि कोण खोटा आहे। धीरजजी मेवाडे आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया की काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल एकमेकावर आरोप करण्यामध्ये दंग आहेत, तर तुमच्या उमेदवाराच्या वतीने तुम्ही काय सांगणार आहात? आज जसं यांनी सांगितलं की दोन्ही आपापले जे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो यांनी जे काही काम केलं असेल ते ठीक आहे, पण आपल्या जालन्यात मागच्या 15-20 वर्षापासून बघतो आपण तर जालन्याच्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत ते सुद्धा इथले जे पण आजी माजी आमदार आहेत ते सॉल्व्ह करू शकतात, पण त्याचा उपयोग त्या गोरगरिबांसाठी होत नाही। आणि तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून अशोकांनी बंडखोरी केली तरी सुद्धा ते चांगलं काम करतील आणि चांगलं काम लोकांना करून दाखवतील याच्यासाठी ते स्वतः उभे आहेत। आणि लोक सुद्धा जालन्यातले थोडे कंटाळले आहेत की आलटून पालटून नुसती सत्ता बदल होते पण विकास काही होत नाही। त्या माध्यमातून अशोकांना पांगरकर आता नवीन चेहरा म्हणून सर्वांना उपलब्ध आहे। आता आपण जाऊया सामाजिक कार्यकर्ते आणि आंदोलक म्हणून यांची ओळख असलेले देशमुख यांच्याकडे। यांना विचारू की विरोधक किंवा सत्ताधारी जे आरोप प्रत्यारोप करतात की विकास कसा असला पाहिजे, तुम्हाला काय वाटतंय? विरोधक किंवा सत्ताधारी आता गेल्या कित्येक वर्षापासून, किमान 20 वर्षापासून जागरूकतेने आम्ही मतदान करतो आणि याआधी वेगवेगळ्या पक्षाच्या सत्ता, कोणी विरोधात होतं, कोणी सत्तेमध्ये होतं। गेल्या अनेक वेळेस आम्ही पाहिलं आमच्या महिला भगिनी हंडा मोर्चा काढतात, कोणी नगरपालिकेच्या विरोधात, महानगरपालिका आता झाली, अनेक वेगवेगळे आंदोलन करतात। मग रस्त्याच्या समस्या असतील, लाईटच्या समस्या असतील, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या समस्या ह्या करण्यामागे दोन्ही अपयशवी
पाहिजे तेवढं यशस्वी होताना दिसत नाही, याच्याही आम्हाला खंत वाटते. म्हणून सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला नेहमी विरोधी पक्षाची भूमिका या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वारंवार करावं लागते. वेळप्रसंगी हे करत असताना पोलिसांचे गुन्हे देखील आमच्यावर दाखल होतात, केसेस होतात, चक्रा मारावं लागतात, आतमध्ये जावं लागतं. त्याचबरोबर जालना शहराचं दुर्दैव असं आहे, एकही इथं करमणुकीचं काही क्षेत्र नाही. छत्रपती संभाजी उद्यान वगळता काहीच नाही. आणि त्या उद्यानामध्ये एवढा मोठा तलाव असताना तिथं बोट नाही, तिथं सुरक्षा रक्षक पाहिजे ते नाही. आणि नको असलेले ते कोणतं लाईट लावला, हेमेस काय लाईट लावला, त्याची काही आवश्यकता नव्हती. जे आवश्यक आहे जेणेकरून आज आमचे भाषे दिवाळीच्या सुट्ट्यानिमित्त भाषे नातेगोते जालन्याला येतात, ते म्हणतात मामा तुमच्याकडे काहीच नाही. तर तेच वारंवार तुम्ही संभाजी उद्यान दाखवतात, त्याच्यातही काही नाही. आणि ज्या काही प्रस्थापित किंवा ज्या मोठमोठे लोक आहे किंवा राजकीय पैशाने मोठे असतील, हे लोक छत्रपती संभाजीनगर प्रोझोन मॉल दाखवतील किंवा आणखी काय काय दाखवू शकतात किंवा पुण्याला जाऊ शकतात. परंतु सर्वसामान्य जनता त्यांना कुठेतरी करमणूक झाली पाहिजे. असे ज्येष्ठ नागरिक असतील, निवृत्त झालेले असतील किंवा जे काही सर्वसामान्य आपले छोटे मोठे काम धंदे करणारे कुठेतरी स्वतःचं ताण तणाव मुक्त होण्यासाठी, कमी करण्यासाठी विरंगुळा म्हणून काहीतरी असं जालन्यात पाहिजे, असं कुठलंही ठोस हे बोलू शकतात असं एकही काम जालन्यात नाही. तुमच्या आरोपात काही अंशी तथ्य आहे. आपण काँग्रेसला विचारूया. अनेक वर्ष तुमच्या नगरपालिकेत सत्ता आहे, तुम्ही विधान परिषदेमध्ये आहेत आणि इथे विरंगुळाचं एकही ठिकाण नाही असा यांचा आरोप आहे. त्यांचा आरोप बिनबळाव आहे. तुम्ही काय करा, जालना शहरात फिरा. आमचे बंधू काय नाव यांचं माहित नाही, यांना पण विचारा की तुमच्या वार्डात विकास झालेला का नाही, तुमच्या वार्डात रोड बनले का नाही, तुमच्या वार्डात पाणी येतो का नाही, तुमच्या वार्डात साफसफाई येते का नाही, तुमच्या वार्डात घंटागाडी येते का नाही. हे कसं काय येते? हे चालून आलेले ना, हे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आणलेलं म्हणून गावात एवढं सुंदर दिसून राहिलं. आणि उद्यानाचा विषय आणि मागचे जे होते माजी मंत्री, त्यांनी ते जमीन हडप केली, सरकारी जमीन खाल्ल्या. ते कुठे गेल्या? कोणाच्या खिशात गेल्या? ते जनतेच्या खिशात आहे का? आणि माझे बंधू अपक्ष उमेदवार हे स्वतः गुत्तेदार आहे आणि ते तर विकास बघणारच आहे स्वतःच, ते गावाचा विकास करणार नाही. आता सध्या त्यांचे अमृतेश्वर काहीतरी त्यांनी एक मोठा भव्य दिव्य असा मैदान तयार केला, ते लोकांसाठी आहे म्हणे. कुठे आहे ते लोकांसाठी? एवढी मोठी जागा आहे, ते एकटेच येऊन तिथे बसलेले आणि गावाचा काय विकास करणार, स्वतःचा विकास करण्यासाठी ते उभे. काँग्रेसचा दावा असा केलाय की विकास जो काही झालाय आणि तुमच्या वार्डातला देखील ते यांच्यामुळे झालेला आहे, असं मी त्यांना सांगू इच्छितो. नो डाऊट की अशोकांना पांगाकर गुत्तेदार आहे, पण ती जी जमीन होती मुक्तेश्वर संस्थान, ते असेच काहीतरी राजकीय नेते बळकावू पाहत होते. त्यांना अडवणूक करून तिथं अशोकांनी एक चांगलासा सुंदर परिसर बगीचा तयार केला. आणि यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही सकाळी 5 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत या, तिथं किती हजारो लोक फिरायला येतात आणि तुम्ही तिथलं वातावरण बघितलं ना, तर एकदम सुंदर आणि चांगलं आहे. तिथं काही घाण नाही, काही नाही. आणि तिथं जे काही मंगल कार्याचं स्टेशन केलंय ते सुद्धा गोरगरिबांसाठी उपलब्ध आहे, असं काहीच नाही. आणि अण्णांनी त्यांच्या वार्डात ज्या इंदिरानगरमध्ये कुठं काही सुविधा नव्हती, अण्णा झाल्यानंतर अण्णांनी तिथं सगळे सिमेंटचे रोड दिले, सगळ्यांना पाणी दिलं आणि अण्णांनी खूप काही चांगले सामाजिक कार्य पण केलेत. कुठे कुठे मंदिरं सुद्धा त्यांना डेव्हलप केलेत. आता यांचं म्हणणं असं आहे की त्यांचा विकास झाला. त्यांचा विकास मला सांगा, मागच्या 7 वर्षात त्यांनी काय कमवलं? त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून बांधले खूप काही. नो डाऊट त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला जो पाठपुरावा करायला लागतो ते करण्यात अण्णा खूप चांगले काम करतात. त्यांच्याकडे नॉलेज आहे, ते स्वतः इंजिनियर आहेत आणि त्यांना सगळी माहिती आहे, त्याच्यामुळे ते करतात. आता हे सांगतात तर मागच्या वेळेस तुम्हाला माहिती असेल की मागच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीत संगीताताई म्हणाल्या होत्या की जालनेकरांना रोज पाणी देऊ. आजही पाणी नाही, आजही पाणी लोकांना 10-10, 15-15 दिवस येत नाही. मग याचा जिम्मेदार कोण? तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता पाणी भर. आपल्याकडे पाण्याची खूप उपलब्धता आहे. जायकवाडी धरण आणि गाणेवाडी धरण या दोन्हीमुळे जालन्यात एवढं पाणी आहे की आपण सकाळ संध्याकाळ पाणी देऊ शकतो. पण यांच्याकडे नियोजन नाही सर. नियोजन नसल्यामुळे कुठून पाणी? आता मला सांगा, टाक्या बांधून किती वर्ष झालेत? हा, मग त्या टाक्यातनं पाणी येत आहे का? त्या टाक्यामध्ये बिचाऱ्या लोकांना पाणी पडतं, ते कोणीतरी 3-4 दिवसानंतर सांगतं की त्याच्यात मृतदेह आहे.
म्हणजे लोकांना विषारी पाणी पाजून मारायचं का? मग यांच्याकडे तुमच्या नगरपालिकेवर आयुक्तावर काय कंट्रोल आहे? तुम्ही आमदार आहात, ते आहात, प्रशासन आहे तिथं. अरे आमदार तो आहे ना, 3 वर्षापासून प्रशासन आहे. 3 वर्षाच्या अगोदर 3 वर्षापासून 5 वर्ष संगीताताई, जिम्मेदारी आहे. 5 वर्ष संगीताताई नगराध्यक्ष त्यांनी होत्या. काम भरपूर केलं. त्याच्यानंतर पाणी भरपूर काम केलं स्वच्छताचा जे विषय ते सगळं सेंट्रलनी पाठवल्या गाड्या सगळ्या. सेंट्रलने- आजही तुमच्याकडे 32 गाड्या बंद पडल्यात सर. 1900 तुम्ही क्रमांकावर होतोय. हा आकडा बरोबर आहे का? 32 गाड्या बंद आहेत, हा आकडा बरोबर आहे का? तुम्ही प्रशासनाला विचारा. आम्ही प्रशासन, आमचं तिथं काही वाचक नाही ना. आता प्रशासनाचं वाचक आहे तिथं. असं कसं तिथं आणलेलं जे अधिकारी आहे, संतोष खांडेकर, हे कोणाचं आहेत? ते माजी मंत्रीचं. तो आपण विकासाच्या मुद्द्यावर येऊ. आता विकासाचे हे दोघे दावे करतात, तर तुम्हाला कितपत वाटतं की सर्वांगीण विकास झाला का? शाळा असेल, आरोग्य असेल किंवा इतर मूलभूत सुविधा असेल. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आरोग्याचा आहे. या आरोग्यासाठी आज नुकताच 15 दिवसात, महिनाभरात जिल्हा स्त्री रुग्णालय येथे 6 आमच्या भगिनी दगावल्या. त्याचं कारण एकच आहे, त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी शिकाऊ डॉक्टर त्या ठिकाणी असतात. जालन्यात अनेक फिजिशियन आहे ज्यांची ड्युटी या स्त्री रुग्णालयात आहे. असे काही डॉक्टर्स आहे ते सामान्य रुग्णालय म्हणजे मोठ्या घाटीत जालना येते तिथं डेप्युटेशनवर काम करतात. गरज नसताना त्या ठिकाणी तिथं पाठवलं जातं आणि इथं रात्रीच्या वेळी शिकाऊ डॉक्टरांच्या हस्ते हे सगळं कार्यक्रम केला जातो. तर थम्स देतात आणि डॉक्टर चालतात. त्यांचे बाहेर प्रायव्हेट मध्ये दवाखाने असायला पाहिजे, हरकत नाही, विरोध नाही. परंतु या ठिकाणी जे फिजिशियन अनिवार्य पाहिजे ते नाहीये. या जागा रिक्त अशा जागा भरल्या गेल्या पाहिजे. दुसरा असं एक संदर्भ देतो तुम्हाला. याआधी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे साहेब होते. त्यावेळेस जालना जिल्ह्यात फार मोठा दुष्काळ पडला होता पाण्याचा. तर त्यावेळेस तुकाराम मुंडे साहेबांनी खाजगी, मला जर माझं स्वतःचं जरी घर बांधायचं असेल तरी पाणी वापरायचं नाही, म्हणजे स्वतःचे बोरिंग, म्हणजे एवढे अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना आहे. यातून हे लक्षात येतं. म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांनी जालन्यामध्ये अनेक डॉक्टर झाले, मोठमोठे हॉस्पिटल झालेले. त्या हॉस्पिटलमध्ये MD DM असे डॉक्टर आहे. तर अल्टरनेट करून एक जनसेवा म्हणून तर त्या डॉक्टरांना अशी मागणी मराठा महासंघाने आधी 5-6 वर्ष आधी केली होती. तर त्या डॉक्टरांनी जर 2-3 तास वेगवेगळ्या त्यांच्या वेळेनुसार जर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिला आणि सांगितलं या पेशंटचे, असे 1-2 राऊंड मारले आणि त्यांच्या हाताखाली जे दुसरे छोटे मोठे डॉक्टर असतील त्यांना व्यवस्थित सांगितलं तर ह्याही समस्या दूर होतील. इथले पेशंट संभाजीनगर येथे जाणार नाही असं मला वाटतं. आरोग्य सेवा पूर्ववत करण्यास किंवा त्या नियमित करण्यास आमदार तेवढेच जबाबदार आहेत असा यांचा आरोप आहे. काय असतं, आता नेहमी एक व्यक्ती म्हणून, एक शहराचा जबाबदार व्यक्ती म्हणून, आमदार म्हणून त्यांनी जे करायला पाहिजे ते करायला लागले. आता आपण बघतायत की जिल्हा महिला रुग्णालय असेल, महिला बाल रुग्णालय असेल, मेडिकल कॉलेज असेल, मेंटल हॉस्पिटल असेल, त्यांनी विविध रोजगार उपलब्ध काही कामं असेल त्यांनी इथं आणलंय. आमदार म्हणून त्यांनी जे काम करायला पाहिजे होतं ते केलंय. सुविधा देण्यात म्हणजे काय असतं, प्रशासनामध्ये आता तिथं जे शासन काम करतो आता 2.5 वर्षापासून, तर नगरपालिकेला नाहीये. 2.5 वर्ष तर झालेच. पण जसं आमच्या मित्रांना सांगितलं की त्या भारत सरकार देते. मग आपण भारत सरकार, आपला असं एक सवाल आहे की तुम्ही 25,000 कोटी रुपये उत्तर प्रदेशला देतात, तुम्ही 16,000 कोटी रुपये तुम्ही बिहारला देतात, मग महाराष्ट्राला का 8,000 करोड रुपये देतात? तेही ते भूल थांब म्हणजे इलेक्शन आला म्हणून तुम्ही दाखवतात. सर्वात जास्त जीएसटी देणारा कोणतंही अगर महाराष्ट्राशिवाय कोणी देत नाही. महाराष्ट्र 1 नंबरवर जीएसटी देण्यात. मग तुम्ही तिथे देतात तर काय आमच्यावर उपकार करतात का? तुम्ही सुविधा द्यायला पाहिजे. त्यांच्या 10 वर्षापासून सत्ता आहे, त्यांनी काय केलं त्यांना विचारा. त्यांची सत्ता असताना 10 वर्षात तुम्ही जे म्हणतात नाना नानी पार्क असेल, हे विजन ऑफ डेव्हलपमेंट तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांनी जायकवाडी योजना ही मंजूर करून घेतली होती. 132 कोटीची ही योजना होती, ती पुढे 250 कोटीला झाली. 2012ला आमदार कैलास गोंडल यांनी हे म्हणजे ते केलं. लेकिन अंतर्गत जलवाहिनी जी असते, आता ते 300 किलोमीटरचा पूर्ण आपली जलवाहिनी झालेली आहे. कारण की इथं इंटरनल डिस्ट्रीब्युटर फुटलेली होती, त्यालाही वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना आणून आता ते 8 जलकुंभ उभारण्यात आले. आम्ही पहिले या लोकांना 2-2 महिन्याला पाणी मिळत नव्हतं, आता लोकांना 8 दिवसावर आलं. आता ते लोकांना दररोज भेटेल. मूळ मुद्द्यावर येऊया. आणि निवडणुकीचा मूळ मुद्दा सध्याचा असा आहे की मराठा वर्सेस ओबीसी. तर या निवडणुकीमध्ये हा फॅक्टर चालेल का, मराठा आणि ओबीसी? बघा, यामध्ये माणूस पाहून मतदान करणार आहे. जातीवाद हा विषयच नाही. सर्व जात एकच आहे.
आणि कोणी ओबीसी, कोण मराठा, कोण दलित हा विषय नसणार. ह्या माणूस पाहून मतदान होणार. देशमुख सर, आपण पण या निवडणुकीसाठी इच्छुक होता आणि काही कारणामुळे आपण ती माघार घेतली. तर ही कारणं तर आपण सांगाच, परंतु आपल्या नजरेतून अजून कुठला विकास व्हायला पाहिजे किंवा या दोन्ही लोकप्रतिनिधींवर आपण नाराजी कशी व्यक्त करणार? मी इच्छुक होतो मराठा समाजाचे जे आमचे काम करणारे बिगर राजकीय सगळे मंडळी, सगळ्यांचा आग्रह होता की आपण उमेदवारी अर्ज भरायला पाहिजे. मुळातच आमचं राजकारण हा पिंड नाही, आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करू. परंतु मनोजदादा जरांगे यांनी सांगितलं होतं की सर्वसामान्यातला माणूस आम्हाला आमदार होताना पाहायचा. आणि त्याचं कारण असं होतं की मराठा समाजाचे प्रश्न आणि मराठा समाजाचे प्रश्न बरोबरच इतरही जे दुर्लक्षित समाज आहे, दुर्लक्षित घटक आहे, अशांना न्याय देण्यासाठी कुठेतरी विधानसभेमध्ये आवाज उचलण्यासाठी एक आपल्यातला माणूस गेला पाहिजे. या अनुषंगाने आम्ही उमेदवारी अर्ज सर्वांच्या सूचनेनुसार सर्वांच्या संगनमत करून आम्ही भरला होता. हा विषय काही कारणास्तव मागे पडला हरकत नाही. राहिली गोष्ट विकासाची, जालन्यामध्ये मोठमोठे हॉटेल्स, लॉन्स आणि त्याला काय काय मॉल्स असं म्हणता येईल, हे आणण्यामध्ये जालन्यातले राजकीय पुढारी तरबेज झालेले. आणि इथंच नाही तर परदेशात, मुंबईत सुद्धा त्यांचे वेगवेगळे उद्योग व्यवसाय, प्रत्येक राजकीय, मी एका कोणत्या राजकीय नेत्याला म्हणत नाही, परंतु हेच जर उद्योग मोठा एकही असा नेता नाही जे तरुण बेरोजगारांसाठी काहीतरी असं काही नाविन्यपूर्ण योजना इथं राबवून काहीतरी मोठी फॅक्टरी, तिथं रोजगार मिळेल असं काही काम करण्यामध्ये पुढाकार पाहिजे तेवढा मानसिकता यांची दिसत नाही. याचबरोबर खेळाडूंचे प्रश्न आहे, खेळाडूंसाठी अनेक योजना आहे परंतु तिथपर्यंत पोहोचत नाही. आता जालना जिल्हा क्रीडा संकुल होऊन किती वर्ष झाले, परंतु आता हे निवडणूक लागली, आचारसंहिता लोकसभेची होती, विधानसभेची होती, म्हणून आता त्याचं उद्घाटन आता झालं. ही एक शोकांतिका आहे, सगळ्यांसाठी शोकांतिका आहे. नाही, प्रशासनावर कुठल्याही राजकीय लोकांचा वचक राहिला नाही. ते वचक निर्माण करण्यासाठी आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते, अनेक कार्यकर्ते जे नेहमी सातत्याने लढतात, मी याच्या आधी तेच सांगितलं. मग अशांना बळ देण्यासाठी किमान तुम्हाला काही जातीच्या मर्यादा, पक्षाच्या मर्यादा आहे, तुम्हाला अडचणी, आमच्यासारख्याला बळ देऊन आम्ही पुढे येतो. आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून समाजाचं हित तपासण्याचं काम परमेश्वराच्या माध्यमातून आमच्या हातून होतं, हे आम्ही यात धन्यता मानतो. त्याचबरोबर जालना शहराची शोभा वाढवण्यासाठी पुन्हा सांगतो, कोणत्याही पक्षाला मी सांगत नाही, परंतु सगळेच पक्ष अपयश ठरले. तथागत भगवान बुद्धाची मूर्ती जालना मोती तलाव येथे होण्यासाठी आमचे मित्र शेषराव जाधव यांनी अनेक वेळेस आंदोलन केले. त्यानंतर सुधाकर भाई निकाळजे यांनी त्याला जे कागदोपत्री समिती लागते जबाबदारी घेण्यासाठी, ती समिती सुद्धा केली. परंतु कोणत्याही नेत्याने, फक्त प्रत्येकाने आश्वासन दिले. आता विधानसभेच्या आधी त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे होतं शुभारंभ, का अद्यापही झालं नाही. मग अशा मोठमोठ्या छोट्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर खऱ्या अर्थाने जालन्याचा विकास होऊ शकतो. आणि जी लोकांची मानसिकता आहे, जी बदलन, काहीतरी नाविन्य म्हणजे फ्रेश वाटेल, जे माइंड ताणमुक्त, तणावमुक्त आहे, हे सगळ्या गोष्टी निघून जातील. बेरोजगारीचा फार महत्वाचा मुद्दा मांडला, तर या बेरोजगारी हटवण्यासाठी अशोक पांगरकर यांच्याकडे काय विजन आहे किंवा त्यांचं काय प्लॅनिंग आहे? अशोकांनाचं प्लॅनिंग जसं त्यांनी सांगितलं की जालन्यात आलटून पालटून सत्ता होती आणि आपल्याला नवा चेहरा आणि विकास करणारा माणूस पाहिजे. त्या हिशोबाने अशोकांना हे परफेक्ट उमेदवार आहेत आणि लोकांची सुद्धा त्यांना पसंती आहेच. आणि त्यांनी चांगले विकासाभाऊ काम पण केले. आता आपण बघितलं जालन्यात इंडस्ट्रीज खूप मोठी आहे. ती इंडस्ट्रीजमध्ये आपल्या इंडस्ट्रीजचे जे प्रॉब्लेम्स आहे, ते प्रॉब्लेम्सचे आवाज विधानसभेत उठवणारे कोणी नाही, तर ते आवाज उठवण्यासाठी अण्णा प्रयत्न करतील. परत जास्तीत जास्त तुमचे उद्योगधंदे जालन्याला कसेल, कारण की जालना हे काय आहे तुम्हाला माहित असेल. जसं त्यांनी जीएसटी बोललात, जीएसटी मध्ये सुद्धा जालन्याचा नंबर 1 लागतो. जालन्यात आपल्या जालन्यासाठी सर्वात सुखाची गोष्ट आहे की जालन्यात दानशूर पण भरपूर आहेत, पण त्यांच्याकडनं व्यवस्थितरित्या काम करून घेण्यात इथल्या कोणत्याही राजकीय पक्षाला यश आलेलं नाही. ते जे काही राजकीय पक्ष येतात, बस निवडणूक येते, त्याच्या 2-4 महिने बोलतात की मी हे केलं, मी ते केलं, मला कोणावर नाव नाही ठेवत. पण जालन्याचा जो मूळ मुद्दा आहे, सर्वात पहिला पाणीचा मुद्दा, दुसरा व्यापाऱ्यांना संरक्षण, तिसरा गुंडागर्दी, चौथा स्वच्छता आणि आरोग्य. तर अण्णा ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष देणारे. जसं महात्मा फुले मार्केट आहे, तुम्ही बघता मागच्या 20 वर्षापासून तिथं जे व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांना नवीन बांधून देऊ म्हणून त्यांनी पाडलं, पण आजता काय त्याच्यावर काहीच प्रक्रिया झालेली नाहीये. का बरं? कोणी असो आमदार, ते आमदाराचं काम आहे ना. आमदार आणि हे जे सांगतात काही की सगळं प्रशासनावर जिम्मेदार आमदार आहे ना, ठीक आहे ना, नगरपालिका नाही पण आमदार तर आहे ना.
आमदाराचं काम आहे ना, जेवढे काही प्रशासक आहेत त्यांना बोलणं, त्यांच्याकडनं काम करून घेणं किंवा त्यांच्या वेळोवेळी मिटिंग. आता तुम्ही बघता जालन्यात किती लाईट जाती, लाईटचा किती मोठा प्रॉब्लेम आहे. आता तुम्हाला सांगतो शिक्षण क्षेत्रात जे आहेत तर शिक्षण क्षेत्रात सुद्धा आपल्याला खूप प्रॉब्लेम आहे. जालन्यात नगर परिषदेच्या शाळा आहेत, पण त्या कशा आहेत, त्यांना त्या सगळ्या नगर परिषद शाळा व्यवस्थित करतील, चांगलं काम करतील की त्या विद्यार्थ्यांना, ज्या गरीब विद्यार्थी आहेत त्यांना चांगलं शिक्षण कसं भेटेल आणि पुढे जाऊन ते सुद्धा चांगलं आपलं काम कसं करतील. जालना जो शहर आहे तो उद्योग शहर म्हणून ओळखतात, तर त्या शिक्षणाला आपल्याला अजून खूप प्राधान्य करायचं, कारण बेसिक शिक्षण जे ते बेसिक शिक्षणच नाहीये सर. आता मोठे मोठे लोक जसे देशमुख साहेब म्हणले मोठे मोठे लोक बाहेर जाऊ शकतात, पण गरीब लोकांनी करायचं काय. जी नगर परिषद शाळा आहे किंवा जिल्हा परिषद शाळा आहे त्यांना चांगल्या रीतीने, कारण त्याला पगार सरकार देते, सरकार कोणाची असो, मग त्या पगार त्या लोकांकडनं काम करून घेणं, ते काम करतात की नाही करतात हे तर लोकल आमदाराचं काम आहे ना, बघणं वगैरे करणं. तर त्या हिशोबाने सुद्धा ते काम करतील. व्यापाऱ्याला सुद्धा सर्वात जास्त आपला नवीन मोंढा आहे. तुम्ही बघता आज महिन्या 2 महिन्यात तुम्हाला येतं की याची बॅग पळवली, याचा खून झाला, तलवारीचा किती सारी तलवारी जालन्यात येत आहेत. कसं काय येतात पोलिसांवर? तुम्हाला आमदारांनी पोलिसांनाही विचारायला पाहिजे ते सगळं काम करायला. जे आरोप होत आहेत की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि प्रशासन आहे त्यांनी मान्य केलं, तर प्रशासन अजून 50 वर्ष असेल तर जालनेकरांना अजून पाण्यासाठी जर 50 वर्ष वाट पाहावी लागेल का? 50 वर्ष नाही, फक्त वर्षभर, अजून 1 वर्ष वाट पाहावी. 1 वर्ष कशाला? हे आता सध्या निवडणूक चालू आहे. आता निवडणूक मध्ये हे काय बोलते काय नाही, आम्हाला याच्याशी काही देणं घेणं नाही. कायदा सुव्यवस्था प्रश्न, आमच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असा आहे की साहेबांनी सांगितलं की जालना भयमुक्त करणार आहे. सध्या ज्यांनी सांगितलं की तलवाऱ्या भेटते, हे भेटते, हे प्रशासनाचं काम आहे. आमदाराचं काम नसतं, तो प्रशासनाचा असतो. संविधान आहे तिचा. आमदाराला काय म्हणून निवडून द्यायचं? सगळं प्रशासन करणार. तर आमदार साहेबांना गावात जाऊन तुम्ही लोकांना विचारा की कोणत्या गल्लीत काय काम झालेले. तुम्ही, आम्ही सांगणार लोक नाही, ते जनता सांगणार की काम कुठं झाले, कसं झाले, कोण केलं, कोणी नाही करतं, कोण धमक्या देते, कोण हे करते, कोण गुत्तेदारी करते, कोण जमीन बळकवते, हे सर्व जनता सांगणार आहे. आम्ही सांगणारे माणसं नाहीये. आमदारांचं असं वाक्य होतं की सेफ आहे तो सेफ आहे. म्हणजे काय सेफ आहे? जनता सेफ आहे, भयमुक्त आहे. पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो मी की मराठा ओबीसी फॅक्टरचा काही परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? निश्चितच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी आधी माझ्या कार्यक्रमामध्ये मी सांगितलं, आमच्या समाजाच्या कार्यक्रमात कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही पक्षाचा कोणत्याही विचाराचा उमेदवार असेल, तो जर आमच्या मराठा समाजाच्या प्रश्नासाठी, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही भूमिका मांडल, निवडून देईल, व्हिडिओ पाठवल, अशांना निवडून आणण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू आणि 100% निवडून आणू. या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज हा काँग्रेस पासून दुरावला आणि भविष्यात अशी पण एक चर्चा आहे की गवळी समाजाला पण योग्य नेतृत्व जर नाही मिळालं तर गवळी समाज देखील भविष्यामध्ये एक वेगळा विचार करू शकतो. सगळ्यांना लोकशाही आहे, आपापला विचार करायला सर्वांना अधिकार आहे, परंतु जो माणूस जो डेव्हलपमेंट करतो, विकास करतो, त्याकडेही समाज वळतो. दुसऱ्या कोणत्या जातीपातीचं राजकारण करत नाही. मुस्लिम समाजाचा परिणाम होईल? काय फरक पडणार नाही. काय आहे, सर्वांना त्यांनाही माहिती आहे की बा जे माणूस काम करतो, विकास करतो, त्याच्याकडे मतदान द्यावं. जे निवडून येऊ शकतं त्यालाच मतदान करायचं त्यांना अधिकार, ते करतात. शेवटच्या प्रश्नाकडे येतोय मी की तुम्हाला विरोधकांवर आरोप करायचे तर कुठले प्रमुख 2 आरोप करणार होते? एक, जालन्याचं जे आहे त्याचा विकास जो आहे तो काही झाला नाही. पण महत्वाचं म्हणजे जालन्याच्या लोकांना जे लागतं पाणी, वीज आणि स्वच्छता, ह्या तिन्ही गोष्टीकडे मागच्या 10 वर्षापासून तुम्ही बघताय काही जास्त लक्ष दिलं नाही. मी असं नाही म्हणत काहीच लक्ष, पण काही लक्ष दिलं नाही. येऊन जाऊन नेते म्हणतात की प्रशासक आहे. प्रशासक हा असला तरी नेत्यांना जाऊन ज्या विचार नाही, नेते मंडळीचं काम आहे ना. जेव्हा आमच्यासारखा सामान्य माणूस जाऊन त्या आयुक्ताला सांगू शकतो की भाई आपल्याकडे गाडी नाही आली, आपल्याकडे पाणी नाही येते, मग यांना पण सांग ना. आता लाईट गेली तर लाईटचे तिथं कोणीच नसतं सर. नाही, प्रमुख 2 आरोप, हेच 2 आरोप ना, की एक स्वच्छता पाहिजे, वेळेवर पाणी पाहिजे आणि लोकांना लाईट आणि ते वेळेवर भेटायला पाहिजे. काँग्रेसच्या वतीने तुम्ही कुठले 2 आरोप करणार विरोधकावर? विरोधकावर काय आरोप करणार आम्ही कोणाला आरोप करत नाही, करणार बी नाही. निवडणूक आहे, आरोप निवडणूक आहे, बरोबर आहे.
पण आरोप करण्याने काय होणार नाही. फक्त लोकांना एवढंच सांगणार, कैलास गोरंट्याल साहेबांना निवडून द्या आणि गावाचा विकास करून घ्या. तुमच्या नजरेतून सर्व सारखेच आहेत, तर प्रमुख मुद्दे आणि प्रमुख आरोप कुठले असणार तुमचे? जालना शहराचा विकास हे तर त्यांचं कर्तव्यच आहे. हे सातत्यपूर्ण कोणी निवडून आलं त्यांनी करायला, केल्याचा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात येतो. कोणी करायला आता करणंच आहे. त्यांना दोन पैसे त्यांनाही कमवणं आहे, त्यांच्या सोबत असलेले आजूबाजूचे कार्यकर्ते त्यांनाही दोन पैसे कमवून स्टँड करणं आहे. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण जो कोणी उमेदवार असेल, जो विजयी होईल, पराभूत होईल, पराभूत झालेल्या उमेदवारांना सुद्धा न खचता जनतेच्या विकासासाठी नेहमी सक्रिय राहावं एवढ्याच अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं कुठले दोन आरोप आहेत विरोधकांना? मला जनते आपल्या माध्यमातून त्यांना एवढं सांगायचं आहे, विजन ऑफ डेव्हलपमेंट. त्यांनी जालना शहराचा विजन कसं करता येतो, कसं डेव्हलपमेंट करता येतो, मुलांना रोजगार कसा उपलब्ध करून देऊ शकतात, जालना शहराचा विकासामध्ये सर्वांगीण विकास कसा करायला पाहिजे. तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर आंबेडकर यांनी 6 वर्षाच्या कार्यकाळात विविध कामे केले. मोतीबाग तलाव असेल, छत्रपती संभाजी उद्यान असेल, नाही आरोप हेच आहे, विजन ऑफ डेव्हलपमेंट. त्यांनी काम करायला पाहिजे, डेव्हलपमेंट करायला पाहिजे. मला त्यांना हे सल्ला आहे. हे होते आपल्यासोबत आज काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार, त्यानंतर मराठा महासंघाचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते, नेते, जे त्यांच्या पद्धतीने त्यांचा किल्ला लढवत आहेत. त्यांच्या पद्धतीने त्यांच्या उमेदवाराचं चांगलं भलं व्हावं यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. भेटूया आपण उद्याच्या भागात.